तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला हे सगळे लोक कुठेतरी त्यांचा एखादा फतवा आला तर तुम्हाला सांगतो काही विचार करत नाही. म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो फतवा वगैरेची गरज नाही. हे मरकड साहेबांनी आता या गावामध्ये त्यांना अधिकार आहे, त्यांना दिलेलं आहे. हे कुणी दिलेलं आहे? गावच्या लोकांनी दिलेलं आहे. रोज रोज त्यांना काय जाऊन विचारायची गरज नाही आता उद्या काय करू. आणि कुणीतरी येणार आणि तो सांगणार की आता ना ह्या बेकायदेशीर. अहो, जर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सरकार म्हणून शासन म्हणून निर्णय घेऊ शकतं, हे देखील गावचं सरकारच याला तुम्ही निवडून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मरकड साहेब हा लोकमान्य झालेला ठराव आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता राहिली नाही. आता जो संघर्ष येईल, तुम्हाला कुठल्याही अडचण येईल, तुम्हाला सांगतो आम्हाला सांगायला आहोत. आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे. काल राणे साहेब होळी पेटली. इथं महाराष्ट्रातली देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटवण्याचं काम दरवर्षी होत असतं. ती काल पेटली रात्री. आता ती धुळीवंदन पर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो. पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना वर जायची परवानगी असते गाभाऱ्यामध्ये. इतर वेळेला नसती ती, फक्त पाडव्याच्या दिवशी असते. आणि ही सगळी यात्रा त्या दिवशी रात्री 12ला संपणार आहे. म्हणून हे सगळं आपल्याला पावित्र राखावं लागतं की कोण कुठला प्रसाद आणतो, कोण आंघोळ करून येतं का नाही. हे सगळं हे कशा करताय? हे धर्मा करताय. आज त्या लोकांना दुकानं बंद करायला लावले. यांच्या पोराची किंवा भावात दुकान नाही लावायची तिथं. हे आपल्या पिढ्याना पिढ्या हे कुठेतरी परंपरा जोपासली पाहिजे, तो वारसा जोपासला पाहिजे. आज आपण पाहतो काही इस्तेमे भरतात. एक तरी आपलं दुकान असतं कोणाचं, एक तरी त्यांच्या लोकांचे देवस्थान आहे, त्या देवस्थान पशी तरी आपल्या कोणा दुकान आहे का? कुणी सांगावं मला इथं देवस्थान दुकान आहे का कुणी? मग बायचारचा ठेका आपण एकट्यानेच घेतला काय? आपण एकट्यानेच घ्यायचा? हे बंद करा. हे तुम्हाला सांगतो हे अतिरेक व्हायला लागलेला आहे. आणि कुठंतरी जर अतिरेक होत असेल आणि आपण जर डोळे झाक करत असेल, आपली गटबाजी आपलं राजकारण त्याच्यामध्ये आणत असेल, तर तुम्हाला सांगतो यात्रा बंद करून इथं उरूस चालू व्हायला वेळ लागणार नाही. आणि सप्ते बंद होऊन कव्वाली सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला कुठेतरी बाहेर बसावं लागेल आणि ते कव्वाली ऐकावं लागते. आपल्याला कुठेतरी सप्ते बंद करून कव्वाली ऐकावं लागतील. आणि हा प्रसाद आपलं देवस्थान सोडून तुम्हाला सांगतो इथं कुठेतरी बोकडे कापण्यात देखील कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला एकजूट करावं लागणार. आणि म्हणून मरकड साहेबांना त्याच्या करता आहे, हा त्याच्या करता त्यांनी लढा उभा केलाय. आज वक्फ बोर्ड म्हणजे इथंच देवस्थानावर दावा करतं, इथं नाहीये. आज आपल्या पोलीस खात्याचं आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये असताना पोलीस स्टेशन, सिटी पोलीस स्टेशन, ज्याला कोतवाली पोलीस स्टेशन म्हणतो, त्या पोलीस स्टेशनवर सुद्धा त्यांनी दावा केलाय की आमचं वक्फ बोर्ड मध्ये ही आमची जागा आहे. अहो, जर पोलीस प्रशासनाचे जर म्हणजे हिंदीत म्हणतात ना गिरेबान तक हात आ गया, तसं झालं ना. ते पोलिसांचे सुद्धा तुम्हाला सांगतो कोलारपर्यंत हात आलाय की पोलीस स्टेशन खाली करा, ती आमची जागा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास 22 एकर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं अहिल्यानगरचं, तिथं सुद्धा वक्फ बोर्डामध्ये दावा दाखल केला. ते 22 एकर क्षेत्र आमचं आहे, ते आम्हाला खाली करून द्या. आमची जुनी महानगरपालिकाची मुख्य कार्यालय त्याचाही दावा चालू आहे न्यायालयामध्ये, हे सुद्धा आमचं आहे. आता काय काय द्यायचंय? म्हणजे हे जर असं होत असेल, तुम्हाला सांगतो, तर आपल्याला एकजूट जर नसलो तर हे ते जे मागतात ते सगळं शक्य होईल. त्याच्याकरता येणारा काळ कठीण आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहणं, एक विचाराने राहणं आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जी निर्माण झालेली भगवी पताका आहे, त्या पताक्याच्या एक झेंड्याखाली आपल्या सर्वांना एक राहण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि म्हणून त्याच्याकरता मरकड साहेबांनी हा निर्णय घेतला. आणि त्याचं स्वागत करण्याकरता आज आपण सर्व सकल हिंदू समाज संपूर्ण राज्यातून, आज राणे साहेब देखील आलेत, आपले अनेक असंख्य मान्यवर मंडळी, हिंदू सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत. मरकड साहेब, तुम्ही घाबरू नका, कुठली काळजी करू नका. कुणी काही करत नाही, आम्हाला काही लय वेळ लागत नाही यायला, लय वेळ लागत नाही, तुम्ही चिंताच करू नका.